माढ्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पैलवान शेळके यांनी मिळवला. आमदार अभिजित पाटील यांचं वक्तव्य. शेळके कुटुंबाच्या पाठीशी कायम उभं राहणार, आमदार पाटील यांची घोषणा. कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 66वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पैलवान वेताळ शेळके यांनी मिळवला आहे. माढ्याच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवला असल्याचं प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी केलं. माढा तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवून दिला. या निमित्तानं मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळके यांचं मूळ गावी बेंबळे या ठिकाणी जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी बेंबळे वासियांच्या वतीनं पैलवान शेळके यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. संघर्षातून वाट काढून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बेंबळे येथील महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळदादा शेळके व त्यांच्या आईवडिलांचा नागरी सत्कार आमदार अभिजित पाटील यांच्या वतीनं करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले, पैलवान वेताळ यांचं आईवडील लोकांच्या शेतात जाऊन काबाड कष्ट करून घर चालवतात. सर्वसामान्य कुटुंबातील पोरग जेव्हा महाराष्ट्र केसरी होतो तेव्हा आईवडिलांचा आनंद गगनात मावत नाही. मागील काही महिन्यांमध्ये आपण टेंभुर्णीत माढा केसरी कुस्ती मैदानात जाहीर बोललो होतो की याच तांबड्या मातीतून उद्याचा महाराष्ट्र केसरी उदय असेल तो नक्कीच पैलवान वेताळ शेळके यांच्या नावाने मिळालाय. या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं मी आमदार झालो, म्हणून विधानसभेत तुमचे प्रश्न मांडू शकलो. तसेच आपण सर्वजण पैलवान वेताळ व कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहू. अजून पुढच्या काळात हिंद केसरीपर्यंत मजल मारून माढ्याच्या मातीतला हिरा जगाबाहेर गाजू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मल्ल सम्राट श्री रावसाहेब मगर, सर्व सामाजिक राजकीय वस्तात पैलवान मंडळींसह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सामान्य कुटुंबातील पैलवान वेताळ शेळके यांच्या आईवडिलांनी परिस्थितीशी सामना करून आपल्या मुलास घडवलंय. पैलवान शेळके यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्यासोबत कायम पाठीशी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असेल, मंत्रिमंडळामध्ये असेल, सातत्यानं आपल्या मतदारसंघाचा विषय पोहोचवण्याची जबाबदारी, तुम्हा सगळ्यांबरोबर राहण्याची जबाबदारी, तुम्हा सगळ्याला एकमेकाबरोबर साथ देण्याची जशी जबाबदारी वाढली माझ्यावरती, तशी आज दादा शेळके तुमच्यावर जबाबदारी ही वाढली की उद्या हिंद केसरी आणि ऑलिम्पिकचा त्या ठिकाणी मेडल माढा तालुक्याला आणून द्यायचे आहे. त्यामुळं आता इथं स्पर्धा संपली नाही, जिंकलो म्हणजे इथून पुढचा काळ आता त्या ठिकाणी अधिकीचा मेहनत करायचा आहे, अधिकीचं कष्ट करायचंय आणि राहिलेली स्वप्न आपल्या माढा तालुक्याची, आई वडिलाची, सगळ्या गावाची त्या ठिकाणी आपल्याला आता पूर्ण करायची. मी एवढंच खात्रीनं तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी आम्ही दादाला नेऊन त्या ठिकाणी क्रीडा मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान करून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा आपला पुढच्या काळामध्ये एका बाजूला त्याने आता FY ला शिक्षण घेतोय, त्या ठिकाणी अजून 2 वर्ष ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला देखील त्या ठिकाणी सुवर्ण काळ येणार आहे. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी हिंद केसरीची तयारी करत असताना पुढच्या स्पर्धेमध्ये तो त्या ठिकाणी विजयी होईल. आणि त्याचबरोबर जसं मगाशी बोलताना सांगितलं तसं या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, मंत्र्यांना अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी साकडं घालून, हक्कानं भांडून दादा शेळकेला DYSP असेल, जिल्ह्याचा त्या ठिकाणी आपल्याला क्रीडा अधिकारी असेल, क्लास 1 पोस्ट साठी त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून घेतली जाईल.